तर ऐकूया आजची एक छान गोष्ट. मग त्यांनी दिल्लीवर हल्ला केला का? त्यांनी दिल्लीवर हल्ला करू असं ते विचार करत होते. पण इकडे तो जो दुसरा माणूस होता, काय नाव त्याचं, इब्राहिम नाही, मालवाचा सुलतान होता. मालवाचा सुलतान महमूद खिलजी. तर तो मध्ये मध्ये करेल असं त्यांना वाटत होतं. पण मग एक जण म्हणतो मग मालवाच्या सुलतानचं काय, तर महमूद खिलजी असं म्हणतो राणा सांगा. तर ते म्हणतात की आपण त्याला बऱ्याचदा हरवलेलं आहे, आपण पुन्हा त्याला हरवू शकतो. म्हणजे मला नाही वाटत म्हणजे की तो आपल्याशी परत युद्ध करेल. पण मग महमूद खिलजीला मात्र त्याची हौस फिटली नव्हती. त्यांनी परत चित्तोरवर हल्ला केला आणि मग परत युद्ध चालू झालं. हर हर महादेव, परत इकडनं राजपूतचे सैन्य, तिकडनं त्या सुलतानाचं सैन्य, आणि चालू युद्ध. आणि युद्ध चालू असताना राणा सांगाने ठरवलं की सुलतान, तुला यावेळेस मी पळून नाही जाऊ देणार म्हणे, तुला पकडेल. आणि मग सुलतानला पकडलं त्यांनी. सुलतानला पकडलं आणि त्याचं सैन्य पळून गेलं. राजा पकडला म्हणल्यावर मग त्याला मात्र त्यांनी कसं ठेवलं, एकदम आपल्या पाहुण्यासारखं ठेवलं. त्याला काही तुरुंगात नाही टाकलं. मग त्यांनी विचारलं की तू मला असं का बरं ठेवतोय म्हणे, मी का तू म्हणजे एका कैद्याला एवढं चांगली वागणूक का बरं देतोय म्हणे. तर राणा सांगा म्हणे की तू पण एक राजा आहे, त्यामुळे मी तुला तशी चांगली वागणूक देतोय म्हणे, आणि तू माझ्या राजवाड्यामध्ये एक पाहुणा आहेस. पण तो मग म्हणतो पण मग मी पळून जाऊ शकतो. मग राणा सांगा म्हणतो तू हो जाऊ शकतो म्हणे पळून, पण ते फारच भ्याडपणाचं ठरेल. मग तो महमूद खिलजी म्हणतो हो. पण मग खिलजीला काय करावं लागलं, त्याच्या राज्यातले 4 भाग त्याला द्यावे लागले राणा सांगाला त्याला जाऊ द्यायसाठी. मग त्याला भिलसा, सारंगपूर, चंदेरी आणि रणथंबोर असे 4 भाग त्याला राणा सांगाला द्यावे लागले चित्तोरच्या राज्यात. आणि मग त्याला राणा सांगाने सोडलं. ठीक आहे. इकडे काय झालं माहितीये का, लोधीवरती बाबरनी हल्ला केला दिल्लीमध्ये, आणि त्यांनी पूर्ण दिल्ली जिंकून घेतली. आता बाबर हा सुद्धा एक बाहेरचाच होता, आक्रमणकारी. तर तो पण तसाच आहे म्हणे, बाबर पण. मग ते म्हणतात की जर त्यांनी लोधीला हरवलं तर तो तिथलं सगळी संपत्ती घेऊन पळून जाईल, आणि जर तो थांबला तर आपल्याला तर काहीच फरक पडत नाही. आणि त्याचं जे नवीन नवीन बनलेलं असेल राज्य, ते आपल्याला सहन करू शकेल एवढं स्ट्रॉंग नसेल. आणि आपण लोधीशी युद्ध केलं काय किंवा बाबरशी युद्ध केलं काय, आपल्याला तर ते सारखंच आहे. मग काय होतं, राणा विचार करतो की आपण दिल्ली जिंकलीच पाहिजे. पण आता काय होतं माहितीये का, याच्यामध्ये कुठेतरी बाबा तो जो सुलतान होता, आता तो राणा सांगाचा मित्र बनला का? नाही, मित्र नाही बनला. आणि त्या महमूदच्या खिलजीच्या युद्धामध्ये राणा सांगाच्या हाताला पण लागलं. हाताला लागलं, ते कुठं त्यांनी कसं सांगितलं नाहीये, पण हाताला लागलं तिथे, आणि हाताला पट्टी होती. आणि मग काय झालं, राणाने विचार केला की आपण दिल्लीवरती ताबा मिळवला पाहिजे. मग 1526 एप्रिल मध्ये बाबरनी इब्राहिम लोधीला हरवलं आणि दिल्लीचा तो नवीन राजा झाला. आणि त्यानंतर चित्तोरवरती हल्ला करण्यासाठी त्यांनी तयारी चालू केली. त्यांना माहिती होतं की
राणा सांगा एक स्ट्रॉंग राजा आहे, त्याला हरवावं लागणार, नाहीतर तो आपल्याला हरवेल. इकडे इकडे त्यांचं मग मंत्रिमंडळाची हे चालू झाली मीटिंग, की अरे वा, बाबरनी तर सगळी युद्धाची तयारी केली आहे म्हणे, तो फारच महत्वाकांक्षी दिसतो. आणि तो म्हणतो की सगळे जे शूर लोक असतात ते महत्वाकांक्षीच असतात म्हणे, आपल्याला आपलं सैन्य स्ट्रॉंग करावं लागेल. त्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्याला आपल्याला आपल्या भारतातनं हाकलून दिलं पाहिजे म्हणून. आणि मग शिलादित्य म्हणून एक असतो, तो म्हणतो की आपण त्यांना हाकलून दिलं पाहिजे. तर मग ते राणा सांगायला आवडतं. राणा सांगा म्हणतो असंच, शाबास म्हणे, असंच करायचंय, आपल्या पूर्ण जे काही डिफेन्स आहे, डिफेन्स म्हणजे आपल्या संरक्षणाची सगळी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो म्हणे. आणि मग तो जो सूरजमल असतो त्यांचा मामा, तो म्हणतो की आम्ही तुझ्यावर जबाबदारी सोपवली आहे म्हणे, ती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित पार पाड. तर तो म्हणतो की हो हो म्हणे, मी माझं जीव द्यायला पण कमी करणार नाही, असं म्हणतो शिलादित्य. आणि बाबरच्या दरबारात काय चालू असतं की ते त्याचे मंत्री त्याला सांगत असतात की आत्ता काही राणा सांगाशी युद्ध करायला नको, त्याच्यात फार धोका आहे, आपले जे सगळं सैन्य आहे ते राजपुतांचा पराक्रम पाहून आधीच घाबरलेले आहे, आणि आपण आत्ताच एक युद्ध केलंय, तर आपण काही त्याच्यावर हल्ला करायला नको. तर मग तो म्हणतो बघू ना म्हणे, आपण चेक करू म्हणे, तो किती स्ट्रॉंग आहे, एकच डोळा आहे त्याला आणि एकच हात आहे, तर बघू किती स्ट्रॉंग आहे. मग काय होतं, मार्च 1527, ठीक आहे, एप्रिल मध्ये त्यांनी काय केलं होतं, एप्रिल 1526 मध्ये त्यांनी दिल्लीवरती कब्जा केला. आणि मग मार्च 1527 म्हणजे एका वर्षामध्ये त्यांनी मेवाडवर हल्ला केला, राणा सांगावरती. खानवा नावाची जागा आहे, तिथे हे मोठं युद्ध झालं. मग त्यांनी पहिले 1500 लोक पाठवले, 1500 लोकांना राजपूत लोकांनी डायरेक्ट फटाफट मारून टाकलं, 1500 लोक मेले. मग त्याच्यानंतर जे त्यांना सपोर्ट करायला गेले होते मागणं, ते पण पटकन वापस आले आणि म्हणाले की आपल्या सैन्यामध्ये ते धैर्यच नाही राहिलं म्हणे राजपूत लोकांची युद्ध करायचं. मग तो म्हणतो ठीक आहे म्हणे, थांबा मी बोलतो सैन्याशी. मग तो येतो बोलायला, बाबर. आणि मग बाबरने काय केलं, सगळे जे त्यांची जी काय दारू होती ठेवलेली, दारू, ती सगळी दारू फोडून टाकायला सांगितली, सगळी दारू हे केली. आणि त्यांनी सांगितलं आपल्या सैन्यामध्ये कोणी सुद्धा परत दारू पिणार नाही. आणि मग त्यांनी एक भाषण दिलं, आणि मग तो म्हणे की आपण कुराणाची शपथ खाऊन सांगतो म्हणे मी की आपण विजयी होणार, असं. आणि मग त्याला मनात भीती त्याला पण होती, तो म्हणे की मला असं वाटतं आपल्याला की असं नाही करावं लागलं पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, बाबरनी काय केलं, त्याचा एक दूत पाठवला राणा सांगाकडे. आणि तो काय म्हणाला की आम्ही बाबरच्या आता शांती प्रस्ताव घेऊन पाठवला बरं का. आता कसं ते कपट करतात बघ, तो त्याच्या सैन्याला काय सांगत होता, आपण युद्ध करू. इकडे राणा सांगाकडे त्यांनी काय म्हणला, शांतीचा प्रस्ताव घेऊन आला. तर राणा सांगा म्हणे आम्ही शांतीचा प्रस्ताव ऍक्सेप्ट करतो, पण आमच्या टर्म्स वरती. आणि मग त्याला दिले होते टर्म्स म्हणजे आमच्या नियमाने. मग ते बाबरनी ते म्हणे नाही म्हणे, असं नाही, एका पत्रातून तुम्ही माझ्याशी बोलता का म्हणे. मग नंतर तो जो होता शिलादित्य, त्याला पाठवलं दूत म्हणून बाबरकडे. आणि मग बाबरकडे तो गेला आणि बाबरने त्याला म्हणलं की तुम्ही काही आम्हाला हरवू शकत नाही, तुम्ही आमच्या जे काय अटी आहेत त्या मान्य करा आणि शांतीचा प्रस्ताव मान्य करा. तर बाबर म्हणतो की तसं शक्य नाहीये, पण
तू मात्र हे शक्य करू शकतो, असं म्हणला बाबर त्याला, शीलादित्यला. आणि मग त्याच्या पुढे काय होतं ते आपण पुढच्या वेळेस पाहू.